राधा मॅडम तुम्ही आता फ्री फ्री बर्ड. म्हणजे तुझा आणि माझा संबंध संपला. आजपासून तू माझी शत्रू. ह्या सगळ्याला ती सीमाच कारणीभूत आहे. तिला वर्चस्व गाजवायचंय ना त्या कुटुंबावर, म्हणून ही मनमानी. कसलं ते मूर्ख प्लॅनिंग.
या राधाने मला गळ घातली ना, त्याबद्दल कुणाशी काही बोलायचं नाही म्हणून गप्प बसावं लागतंय मला. नाहीतर त्या सीमाला चांगलंच फैलावर घेतलं असतं मी. अगं हो ना, मी पण सीमा वहिनींना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या त्यांच्या बाबांकडे निघूनच गेल्या पुण्याला. जाऊ दे, गेल्या तर. नाहीतरी ती सीमा म्हणजे डोक्याला तापच होती, पण ती आता दुसरी बया येते ना, ते ऐकून अस्वस्थ झाली आहे मी. हो ग आई, ऍक्च्युली ना ती राधा या घरात येते ना, म्हणूनच सीमा वहिनी पुण्याला निघून गेल्या. तेच ना, एक गेली आणि दुसरी आली तुझ्या उरावर नाचायला. पण हे बघ, तू जेवढ्यास तेवढं ठेव, सांगून ठेवते मी तुला. आणि दादा आले की त्यांना काय हवं नको ते विचार. मी येते उद्या तुला भेटायला. तुझी तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे. आणि केदार? ते सुद्धा बरे आहेत. अगं ते ना माझ्यासाठी पिझ्झा आणायला गेलेत. पिझ्झा? आणि आत्ता? हो, मला अगं खूप खावासा वाटत होता म्हणून गेलेत. बरं, खा खा, पिझ्झा खा. डोहाळे लागलेत ना तुला. काय हवं ते हक्कानी माग नवऱ्याकडे, तो करेल सगळं. हो हो चालेल. बरं आई, ठेवते मी फोन, केदार आलेत. चल बाय बाय. हा बाय. केदार, पिझ्झा तुम्हाला मिळाला सुद्धा, ते पण एवढ्या रात्री 1 वाजता. तुला खावासा वाटलं ना, मग 1 वाजू दे ना, इथं 2 मी आणणार. थँक्यू सो मच केदार, मी एवढं माझ्यासाठी केलं. तुम्हाला माहितीये कधीपासून मला पिझ्झा खावासा वाटत होता. वाव केदार, पहिला घास तुम्ही खा. तुम्ही माझ्यासाठी एवढं आणलायत. नाही, तू खा. असं कसं? एक घास घ्या ना. नाही, खा तू. नाही असं नका करू, एक घास घ्या ना. नको, तू खा. अहो तुम्ही घ्या ना एक घास. नको, तू खा म्हटलं ना. केदार, अरे दादा तिकडे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तुमचं हे काय चाललंय? का तुम्ही जेवला नाहीत का? मग मी पण तेच करते. उलटून बोलू नकोस मूर्खासारखं. हे जे झालंय ना, ते सगळं तुमच्यामुळे झालंय. सीमाच्या मनात तुम्ही उलट सुलट भरवलं आणि तिने दादाला घराबाहेर काढलं. रंजुताई, पण हे सगळं तुम्ही मला का बोलताय? हे बघा, या सगळ्यामध्ये माझा काही एक संबंध नाहीये. तुम्हाला हे जे काही बोलायचंय ना, ते तुमच्या भावाला बोला. जरा काही मनासारखं खावंसं वाटलं तर खाऊही देत नाहीत तुम्ही. गार्गी, थांब रंजू. झालं समाधान? काही न खाता गेली ती. तिला खावंसं वाटत होतं तर खाऊ द्यायचं होतंस. प्रेग्नन्सी मध्ये असं खावंसं वाटतं हे तुला नव्याने सांगायला पाहिजे. स्वतःची हौस पुरवून घेतलीस ना त्या वेळेला, मग तिला का बोलतेस? लाज वाटते का तुला? अरे परिस्थिती काय, तू बोलतोयस काय? तुझ्यामुळे ओढवली ही परिस्थिती. दादांच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस केदार, तू. अहो तुम्ही स्वतः इतके मोठे वैद्य आहात, हे शोभतं का तुम्हाला? आणि आता होत्याचं नव्हतं झालं असतं म्हणजे? चुकलो बाबा, चुकलो मी. नाही, माझा अंदाज चुकला. पण राधाचं विमान चुकवण्यात
यशस्वी झालो की नाही. दादा सावकाश. जास्त अक्कल असली ना की अशी पेन खाते. काय काय नडलो होतं का असं काय करायचं? जाऊ द्या, आता जास्त त्यांना बोलू नका. त्यांना आता आरामाची गरज आहे, त्यांना आराम करू द्या. दादा काळजी घ्या आणि आराम करा आता. ठीक आहे? ठीक आहे मॅडम, मी येतो जरा. मध्यात तरी मी बोलणारच आहे. अरे ही काय पद्धत झाली? स्वतःच्या जीवाशी खेळ करतोस. पुन्हा असं वागलास ना तर गाठ माझ्याशी आहे. अरे बाबा, गाठ तुझ्याशीच आहे. तुझ्या जीवावरच तर उडतोय. पण हे सगळं का करतोय मी माहितीये? माझी एकच इच्छा आहे रे, माझी सगळी माणसं ना एकत्र यावीत. सौरभ, ये बाळा. तू, राधा, आमचा यशवंत ढगे, रणजी, सगळे कसे एकत्र नांदायला हवेत. हा तो लांडगा आणि ती गार्गी नाही आली तरी चालतील, पण ह्या सगळ्यांनी एकत्र राहायला हवं बस, एवढीच इच्छा आहे माझी. सौरभ, राधा, तुम्ही जर कुठे जायचा प्रयत्न केलात ना पुन्हा, तर पुन्हा मी मानेजवळची नस दाबेन आणि संपून टाकेन स्वतःला. मध्या, माझा विषय संपेल. मग काय, मलाही त्रास नाही, तुम्हालाही त्रास नाही. आधी सांगून ठेवतो. बस. बस करा. असह्य झालंय मला हे सगळं. वचन, शब्दा, इमोशनल ब्लॅकमेल याशिवाय जगता येत नाही का तुम्हाला? नाही राहायचं मला कोणाबरोबर. कोणीच नकोय मला, कोणीच नकोय. राधा, 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 अरे जा तिला अडवा. सौरभ, अरे जा ना, बोलव तिला. थांबव तिला राधा. हे राधा. दादा तुम्ही शांत, पोरे, तुम्ही शांत राहा. तिला अडव. मॅम, मॅम, मिसेस राठोडचं सीझर आहे आज, आत्ता. खरं तर यावेळी तुम्ही अमेरिकेला असणार होता, म्हणून डॉक्टर महाडिकांबरोबर आजचं सीझर प्लॅन झालं होतं. पण मिसेस राठोडच्या नातेवाईकांना हे कळलं की तुम्ही इथेच आहात. त्यांचा असा हट्ट होता की हे सीझर तुम्ही करावं. पण तुम्ही करणार नसाल तर ठीक आहे, डॉक्टर महाडिक आहेतच. नाही, मीच करणार. तयारी कर. ओके. मॅम, रागवू नका.
लहान तोंडी मोठा घास घेते. पण मॅम, इतके दिवसापासून आपण जे गर्भसंस्कार करतोय ते असे वाया जाऊ देऊ नका. मन शांत ठेवा. स्वतःला त्रास करून घेतलाय. बाळाच्या वाढीवर आणि तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. प्लीज तुम्ही प्रेशर घेऊ नका. मॅम, कळतंय ना तुम्हाला? यू आर अ ग्रेट डॉक्टर. मी काय समजवणार तुम्हाला? हॅलो प्रियंका. अरे सौरभ, तू आज येणार नाहीयेस का? मॅडम चिडल्या आहेत रे. आणि तू आणि जोग साहेब आज मॅडमना गाणी ऐकवणार होतात ना. मॅडम कधीपासून वाट बघतायत. एक तर तू स्वतः आला नाहीयेस आणि फोन पण नाही केलाय. प्रियंका, माझे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. प्लीज जरा सांभाळून घे ना. काय? बरं, कसे आहेत ते? अजून तरी कंडिशन नाजूक आहे. पण प्रियंका, मी येतो ऑफिसमध्ये थोड्या वेळाने. प्लीज तोपर्यंत सांभाळून घे. यू डोंट वरी. हा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. पण मॅम कशा तुला माहिती आहे ना. ओके ओके, टेक केअर आणि लवकर ये. मध्या, घे हे सूप घे. नको रे बाबा, इच्छा नाहीये माझी. अरे डॉक्टरांनी सांगितलंय तुला घ्यायला हवं, त्याशिवाय शक्ती कशी येईल? मग अशी राधा माझ्यावर चिडून निघून गेली. नकोय ते सूप. अरे तिचंही बरोबर आहे. किती म्हणून सहन करायचं तिने. लहानपणापासून आई वडिलांचं सुख नाही. बरं, ज्या मुलावर जीवापाड प्रेम केलं तोही तिच्यापासून दूर गेला. त्यात गरोदर, संसार हवा होता, सासर हवं होतं, पण तेही सुख नाही. नाही चिडचिड होणार तिची, नाही मनस्ताप होणार तिला. खरंय तुझा. 3 मुलांचा बाप आहे मी. एकही कामाचा नाही रे. नुसती नगाला नग जन्माला आले. ती एक सून, ती कायम सटकलेल्या डोक्याची. घरात एकटी राधा काय ती चांगली मुलगी आहे बघ, पण ती घरात नाही. ती घरापासून दूर. कसं घर एकत्र येणार आमचं? पण मध्ये आपण जे पेरतो ना ते चुकवतो. या 3 मुलांचा बाप तूच आहेस ना. त्यांना तूच वाढवलंस ना. त्यांच्या वागण्यालाही तूच जबाबदार आहेस. खरंय, मान्य आहे मला. त्याबद्दल प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. काय वाटेल ते करायला तयार आहे. पण सगळं घर एकत्र आलेलं पाहायचंय रे मला. घारू, माझा संसार मला पुन्हा जोडून देणार. प्लीज. मध्ये सावर स्वतःला. एक रिक्वेस्ट होती. दादांना बरं वाटावं म्हणून काही दिवस आपल्या म्हणजे आमच्या घरी राहायला येशील?
येशील? दादांचा स्वभाव, वय आणि कंडिशन लक्षात घेता पर्याय नाहीये दुसरा. त्यांचा तोच एक ध्यास आहे. काही विपरीत घडायला नको म्हणून विनंती करतोय. येशील? दादांना बरं वाटेपर्यंत, तेवढ्याच साठी. आणि माझी अडचण वाटत असेल तर डोंट वरी, मी आता अवलीकडे राहतोय, मी तिथेच कंटिन्यू करेन. म्हणजे तुझ्या आजूबाजूला माझं अस्तित्वही नको.